नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनघा ही आता आरोहीवरती उपचार सुरू करणार आहे आणि आरोही त्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अपघाताचा सीन रिक्रिएट केला जातो आणि आरोही ॲक्सेप्ट करते की तिचं बाळ या जगात नाही. तर हे सुरू होतं. पण संजनाची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. इकडे आरोहीला सगळेजण समजून सांगत असतात की आरोही, अगं काय झालंय? तेव्हा आरोही म्हणते, आजी तुम्हीच सांगितलं होतं की नाही, बाळाला जुने कपडे घालायचे असतात जे वापरून वापरून मऊ झालेले असतात. ते कपडे जर आपण बाळाला घातले तर बाळाच्या नाजूक त्वचेला त्रास होत नाही. मग हे कपडे आहेत ना, हे अनघाकडून मी घेतलेले आहेत, जानकीचे लहानपणीचे आहेत. मग माझ्या बाळाला घातले पाहिजेत की नाही हे कपडे, असं आरोही बोलत असते. तेव्हा सगळेजण तिथं असतात. तेव्हा संजना म्हणते, अजून हिच्या लक्षात येतच नाही आहे का हिचं बाळ नाही आहे ते? तेव्हा आरोही खूपच चिडते आणि म्हणते, काय बोललात तुम्ही? आहे माझं बाळ, वरती झोपले ते, तुम्ही काय बोलताय हो हे? आणि संजनाताई, तुम्ही अशा भाषेत बोलायचं नाही माझ्या बाळाबद्दल, मी अजिबात ऐकून घेणार नाही. हे सगळं आरोही ठामपणे बोलत असते आणि ठणकावून सांगत असते की काही झालं तरी माझं बाळ आहे, त्याला काहीही झालेलं नाही आणि माझं बाळ हे माझ्याबरोबर आहे, हे आरोही वारंवार सांगत असते. आणि संजनाला तर तिने गप्प केलेलं असतं. घरातील सगळेजण विचार करू लागलेले आहेत की आरोहीला नक्की झालंय काय, आरोही असं का बोलत आहे? कारण हे सगळं जे काय घडत आहे ना, ते चुकीचं आहे. आरोही चुकीचा विचार करत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर अरुंधती म्हणते की यश, तू आरोहीला घेऊन वरती जा रूममध्ये. आणि त्याचबरोबर आरोहीला सांगते की आरोही, आराम कर जा बाळा, तुला त्रास झालेला होता की नाही, लागलेलं होतं, मग आरामाची गरज आहे की नाही, तू जा बरं वरती रूममध्ये आराम कर. आणि त्यानंतर इकडे अनघा, अभिला सगळेजण विचारू लागतात. ईशा पण म्हणत असते, काय झालंय नक्की आरोहीला, आरोही अशी का बोलते? तेव्हा सगळेजण सगळ्यांना अभि सांगत असतो, काय झालं माहिती आहे का, अनघा आणि ईशा त्याचबरोबर आजी, सगळ्यांना तो सांगू लागतो की आरोहीला मानसिक धक्का बसलेला आहे. आणि असं घडत असतं. कसं आहे माहिती आहे का, आरोहीला असं वाटतं की तिचं बाळ जिवंतच आहे, तिच्या बाळाला काहीही झालेलं नाही, तिचं बाळ हे आपल्यासोबतच आहे. त्यामुळं आरोही प्रत्येक वेळेस असाच विचार करते की ते बाळ जिवंत आहे आणि आपल्याला पण तिच्या कलेनंच घ्यावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर संजनाला मात्र खूप राग आलेला असतो. संजना म्हणत असते, काय तिच्या कलेनं घ्यायचं म्हणजे काय करायचं? आणि यश वरती आरोहीला समजवायला गेलेला असतो आणि इकडे आरोही पण भयानक आधी चिडलेली असते. यश तिला घेऊन वरती गेलेला असतो आणि इकडे अभि सगळ्यांना सांगू लागतो की आरोहीला धक्का बसलेला आहे आणि आता असा प्रॉब्लेम झालेला आहे की आरोही ही तिचं जे बाळ आहे ते एका बाहुलीला मानून बसलेली आहे. तिला असं वाटत आहे की ती बाहुली जी आहे ना, तेच आरोहीचं बाळ आहे, म्हणून त्या बाहुलीला ती आपलं बाळ म्हणत आहे. असा धक्का बसू शकतो आणि या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप प्रयत्न करावे लागणार आहे. कारण काहीही झालं तरी हा धक्का इतका मोठा आहे की त्यातून बाहेर पडणं तेवढं सोपं नाही. पण आरोहीला आपण सगळेजण त्यातून बाहेर काढू शकतो. आणि यश तिच्या कलेनं घ्यायचं आहे, तिला शांतपणे समजवायचं आहे, तिला सर्व गोष्टी शांतपणे समजून सांगायच्या आहेत, तिच्यावरती ओरडायचं नाही. आणि त्याचबरोबर तिला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. हे सगळं अभि बोलत असतो. तेव्हा कांचन म्हणते, म्हणजे काय करायचं आहे, मला काही कळत नाही आहे. तेव्हा अभि सांगतो की आजी, काय झालं आहे माहिती आहे का, तिला ती गोष्ट सहनच, म्हणजे तिनं ती गोष्ट ॲक्सेप्टच केलेली नाही तिच्या मनाने की तिचं बाळ आता या जगात नाही. ही गोष्ट तिनं ॲक्सेप्ट केलेली नाही. तिला असं वाटतंय की तिचं बाळ आहे सोबत तिच्या, म्हणून ती बाळ आहे अशा पद्धतीनं बाळाची काळजी घेत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला तिला हळूहळू ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की ते बाळ आत्ता नाही, ते बाळ या जगामध्ये नाही. कारण तिला जर आपण एकदम ह्या गोष्टी सांगितल्या तर तिला तो धक्का सहन होणारा नाही. त्यामुळं तिच्या कलेनं घ्यायचं आहे आणि तिला सावकाश अशा सर्व गोष्टी सांगायच्या आहेत. त्यानंतर यश आरोहीकडे वरती जातो आणि आरोहीला म्हणत असतो, आरोही मला तुझ्याशी बोलायचं आहे. आरोही म्हणत असते की मी बाळाला झोपवते, थांब थोड्या वेळ. तेव्हा यश म्हणत असतो की आरोही, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आरोही म्हणते की तुला सांगितलेलं कळत नाही का यश, मी आपल्या बाळाला झोपवते ना, बाळ झोपतंय ना, त्याची झोपमोड होते ना तुझ्यामुळं, मग हे काय करतोयस तू, मी सांगितलं आहे ना तुला, थांब जरा वेळ, बाळ झोपते, बाळ झोपलं की मी तुझ्याशी बोलते. आरोहीला यश म्हणत असतो की ठीक आहे. आणि मग यश नंतर आरोहीला म्हणू लागतो की आरोही, हे बघ, हे बाळ नाही आहे. म्हणून आरोहीच्या हातातले ती बाहुली घेतो आणि तिथे बेडवरती असलेल्या तिथे फेकतो आणि म्हणतो, बघ, ही निर्जीव बाहुली आहे, हे बाळ नाही आहे. आरोही बास कर, ॲक्सेप्ट कर ह्या गोष्टी, असं म्हणत
यश आरोहीला बोलायला सुरुवात करतो. परंतु इकडे आरोहीला मात्र ती गोष्ट ॲक्सेप्टच करायची नसते. तिला त्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की नाही यश, हे अति होते तू माझ्या बाळाशी अशा पद्धतीने वागू शकत नाही मी तुला सांगितलं आहे ना, तू माझ्या बाळाशी असं वागायचं नाही, असं आरोही सांगत असते. यश म्हणत असतो की आरोही, कधीतरी ह्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागणार आहेत. तू असा का विचार करते? तुझ्या लक्षात काय येत नाही आहे? अगं आपलं बाळ नाही. आरोही म्हणत असे नाही नाही यश, तू खोटं बोलतोय. हे आपलंच बाळ आहे आणि आपल्या बाळाबद्दल तू असं कसं बोलू शकतोस रे? तुला असं कसं काय बोलता येते? म्हणजे तू विचार पण करत नाही आहे. नक्की काय चाललं आहे तुझं? तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी? हे सगळं आरोही बोलत असते. तेव्हा यश म्हणत असतो की आरोही, मी तुला काय सांगतोय आणि तुझं काय चाललं आहे? पण आरोहीला मात्र ती गोष्ट ॲक्सेप्टच करायची नसते. आरोहीचं फक्त एकच असतं की नाही, ते बाळ आपलं आहे आणि आपलं बाळ जिवंत आहे, एवढं सगळं तिचं चाललेलं असतं. पण इकडे यश तिला वारंवार समजवायचा प्रयत्न करत असतो. पण यशची ती गोष्ट काही आरोही ऐकत नाही. आरोही म्हणते, बाळा बघितलं ना, बाबा रागवला ना, मी बाबाला चांगलं ऐकवणार आहे, नको काळजी करूस तू, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणत आरोही बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आरोही म्हणत असते की यश खूप अति होते आपल्या बाळाच्या बाबतीत मी काहीही ऐकून घेणार नाही. तुझं हे जरा बंद कर वागणं, तुझं जे काय चाललेलं आहे ते, त्यामुळं बाळाला त्रास होत आहे, असं आरोही बोलत असते. तेव्हा यश म्हणत असतो की आरोही बास कर ना गं, किती वेळा मी तुला समजवतोय, तू ऐकतच नाही आहे, किती वेळा समजून सांगू मी तुला गोष्टी? पण आरोहीला मात्र ती गोष्ट ॲक्सेप्टच करायची नसते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की आपलं बाळ जिवंत आहे, आपलं बाळ आपल्यामध्ये आहे, म्हणून तिचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण आरोहीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरी आरोही तू असा विचार करू नको. पण आरोहीला ती गोष्ट ऐकायची नाही. इकडे अभि सगळ्यांना सांगत आहे. तेव्हा अभिला मात्र सगळेजण म्हणत आहेत की आता करायचं काय आहे? संजना म्हणते, म्हणजे त्या बाळाशी काय आम्ही लहान मुलासारखं बोलायचं? त्या आरोहीसारखं आम्हीही वेडं व्हायचं आहे असं तुला वाटतंय? असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यशला खूप राग आलेला असतो. यश म्हणतो ती वेडी नाही आहे. संजना म्हणते, आधीच काय घरात कमी वेडे होते म्हणून आणखी एका वेड्याची भर पडलेली आहे, हे संजना बोलत असते. तेव्हा अभि म्हणतो की तिला शांतपणे समजून सांगणं गरजेचं आहे. आपण काही तिला वेडं म्हणायचं नाही आहे किंवा हा धक्का आहे, या धक्क्यातून ती बाहेर पडू शकते, असं अभि शांतपणे समजून सांगत असतो. पण संजनाला मात्र ही गोष्ट पटतच नसते. तिला ही गोष्ट ॲक्सेप्टच करायची नाही की नक्की काय झालेलं आहे. तिला मान्यच करायचं नाही की आरोहीला हा धक्का बसलेला आहे, आपण सगळ्यांनी त्यातून तिला बाहेर काढलं पाहिजे. परंतु संजनाचं मात्र वेगळंच सुरू आहे. संजनाला असं वाटत आहे की काहीही झालं तरी हे सगळं थांबलं पाहिजे. तेव्हा ती म्हणते की आता या वेड्यांबरोबर राहावं लागणार आहे. तेवढ्यात यश तिथं येतो आणि यश म्हणतो की तुला जर शहाण्यांसोबत राहायचं असेल तर तू राहा ना शहाण्यांसोबत, नको राहू या घरामध्ये, असं यश जेव्हा बोलतो तेव्हा मात्र आरोहीला असं बोलल्यामुळं सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो आणि संजना मात्र पाहतच राहते. संजना असा विचार करत असते की काही झालं तरी ही आरोही मूर्ख आहे आणि ह्या आरोहीच्या मूर्खपणाचा त्रास आपल्या सगळ्यांना भोगावा लागणार आहे, असं संजनाचं म्हणणं असतं. आणि ह्या आरोहीला अजून किती दिवस आपण अशा पद्धतीनं ॲक्सेप्ट करायचं आहे, असं संजनाचं म्हणणं असतं. आणि संजना त्याच पद्धतीनं बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की संजना म्हणत असते की आम्ही काय गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि आम्ही का आरोहीला समजून घ्यायचं आहे. तेव्हा आप्पा म्हणत असतात, ठीक आहे अभि, डॉक्टरांकडे दाखवणं गरजेचं आहे का? त्याच वेळेस अनिरुद्ध म्हणतो की चांगल्या सायकॅट्रिस्टकडे आपण तिला घेऊन गेलं पाहिजे. तेव्हा अभि म्हणतो की हो, ते तर करावंच लागणार आहे, पण आत्ता सध्या उद्याची अपॉइंटमेंट मिळालेली आहे, तोपर्यंत आपण तिला शांतपणे समजून घेऊया. यश आरोहीला वरती रूममध्ये सोडून आलेला असतो आणि संजनाला म्हणत असतो की मग तुझ्या घराच्या बाहेर राहा शाने लोकांबरोबर. तेव्हा मात्र आरोही इकडे संजना म्हणत असते, आमचा हिस्सा आहे ना, दे, आहेत का तुझ्याकडे तेवढे पैसे? दे आमच्या हिश्श्याचे पैसे, आम्ही जातो इथून निघून, असं संजना म्हणत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण म्हणत असतात की काय चाललं आहे हे सगळं. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांना कळत नसतं की नक्की काय होत आहे आणि हे कशा पद्धतीनं घडत आहे, हे सगळं कोणाच्याही लक्षात आलेलं नसतं. आणि इकडे अनघा मात्र सगळ्यांची माफी मागत असते. अनघा म्हणत असते की यश, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, या जगामध्ये तुमचं बाळ नाही, हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. त्या दिवशी जर माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला नसता
तर आज ही गोष्ट झाली नसती आणि ते सगळ्यांच्या समोर सगळ्यांची माफी मागत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिला म्हणत असतात की असा विचार नको करू तू. यशही म्हणत असतो की हे बघ संजना, याच्यामध्ये तुझा काहीही दोष नाही. हे बघ अनघा, तुझा काहीही दोष नाही. तिथे अचानक आरोहीची तब्येत अनकॉन्शियस झालेली होती म्हणून तुला तो निर्णय घ्यावा लागला होता. हे सगळं आम्हाला माहिती आहे. अनघा, तू तुझ्यावरती ब्लेम नको घेऊस. तुझा यामध्ये काहीही दोष नाही. हे सगळं यश बोलत असतो आणि अनघाची समजूत घालत असतो. परंतु अनघा मात्र रडत असते आणि तिथून ती निघून जाते. सगळेजण अनघाला समजवत असतात. इकडे आता पाहायला मिळतं की संजना रूममध्ये आलेली असते आणि ती अनिरुद्धला सांगू लागते की अनिरुद्ध, हे सगळं जे काही चाललेलं आहे ते खूप अति चाललेलं आहे. या सगळ्याचा आपल्यालाही खूप त्रास सहन करावा लागणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर तिला म्हणायचं असतं की बघितलं ना, हे सगळं अरुंधतीमुळे झालेलं आहे. अरुंधतीने जर जायची परवानगी दिली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो, मला खरंच आरोहीचं वाईट वाटतंय गं, कारण ती कुठल्या परिस्थितीतून आलेली आहे, तिच्यावर कुठला प्रसंग ओढवलेला आहे. आपण सगळ्यांनी ना तिला समजून घ्यायला हवं आहे. तेव्हा इकडे संजना म्हणत असते, बरोबर आहे, माझ्या भाचीसोबत असं केलेलं आहे म्हणून हे सगळं यशला भोगावं लागत आहे. कारण काहीही झालं तरीही माझ्या गौरीला यांच्यामुळं खूप त्रास झालेला आहे. यशमुळंच हे सगळं माझ्या गौरीला भोगावं लागलेलं आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, काय बोलतेस तू संजना, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तेव्हा संजनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ह्याला भोगावाच लागणार आहे. कारण माझ्या गौरीचे काय हाल झाले होते तुला माहिती आहेत ना. तिला या सगळ्यामुळं किती त्रास झालेला आहे. तरीही गौरीला कोणी ॲक्सेप्ट नाही केलं. त्यांना आरोही पाहिजे होती आणि आरोहीला या घरात सून करून आणलं ना, मग भोगा म्हणावं कर्माची फळं आता, अशा भाषेत संजना बोलत असते. तेव्हा अनिरुद्धला मात्र खूप राग आलेला असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की संजना, अति होते तुझं, तू अशा पद्धतीनं नाही बोललं पाहिजे, असं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अप्पा आणि कांचन बोलत असतात आणि आरोही वरती बाळाला झोपवत असते आणि बाळाला झोपवत ती अंगाई गीत गात असते. सगळ्यांनाच धक्का बसतो. यश येतो आणि तो दारातच उभा राहतो. आरोही बाळासाठी अंगाई गीत गात आहे. त्यावेळेस अनघा, त्याचबरोबर अभि, ईशा, अरुंधती सर्वजण बाहेर येत आहेत. अनिरुद्धलाही वाईट वाटत आहे की हे सगळं काय होत आहे. कारण आरोहीची जी अवस्था झालेली आहे ती खूपच वाईट झालेली आहे. सगळेजण आरोहीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जे काय घडत आहे ते इतकं विचित्र पद्धतीनं घडत आहे ना की सगळ्यांनाच ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं खूपच अवघड जात आहे. हे सगळं घडत असताना अनघाला मात्र खूप वाईट वाटत आहे. अनघा विचार करत आहे की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. त्या दिवशी जर मी नीट गाडी चालवली असती तर आज ही वेळ यश आणि आरोहीवर आली नसती, असं अनघाला वाटत असतं. परंतु अनिरुद्ध आता उठलेला आहे, पण संजना मात्र कानावर हात ठेवून तशीच झोपून राहते. संजनाला मात्र कळतच नाही आहे की आपण कशा पद्धतीनं वागत आहोत. आपल्याच घरातल्या व्यक्तीला त्रास होत आहे आणि आपण त्याला चुकीच्या पद्धतीनं वागणूक देत आहोत, ही गोष्ट संजनाच्या लक्षातच येत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा, कांचन, घरातील सर्वजण ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आरोही मात्र तिथे अंगाई गीत गात आहे आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण विचार करू लागलेले असतात की काहीही झालं तरीही आरोहीला आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे, या धक्क्यातून बाहेर काढायचं आहे, यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चाललेले असतात. आणि त्याचबरोबर आरोही मात्र ऐकायलाच तयार नसते. आरोहीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी माझं बाळ सगळ्यांच्या सोबत आहे, माझं बाळ आपल्याबरोबर आहे आणि त्यामुळं ती ही गोष्ट ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही. आरोहीला फक्त एवढंच वाटत आहे की माझं बाळ सोबत आहे ना, बस, माझ्या बाळाला काही होता कामा नये. आणि ती यशला म्हणत असते, तुला जर माझं बाळ नको असेल तर मी माझ्या बाळाचा एकटी सांभाळ करू शकते, कारण तुझ्या डोक्यात जर वेगळं काय चाललं असेल तर मला तसंच सांग, असं आरोहीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे अरुंधती, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आरोहीची समजूत कशी घालायची हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करू लागलेले आहेत. इकडे अभि, सर्वजण घरातील येत आहेत आणि पाहत आहेत की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत. सगळेजण आरोहीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आरोहीला ती गोष्ट अजून ॲक्सेप्टच होत नाही आणि आरोही डायरेक्टली रागावत असे आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आहे. ती बाळासाठी अंगाई गीत गात आहे आणि बाळाला झोपवत आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अनघा ही आरोहीचं काउन्सिलिंग करणार आहे आणि अनघाने आरोहीचं काउन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर अनघा सगळ्यांच्या सोबत हा निर्णय घेत आहे आणि ती आरोहीला भेटायला जाते. आरोहीला सांगू लागते की आरोही, तुला आठवतं आहे का,
तेव्हा आरोही म्हणते, काय? आपण तुझ्या मैत्रिणीला रुचाला भेटायला कर्जतला गेलो होतो तेव्हा आरोही म्हणते, हो. मग अचानक तुझ्या पोटात दुखायला लागलं आणि मग माझा गाडीवरचा कंट्रोल सुटला. ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत का तुला? हे सगळं अनघा तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असते आणि आरोहीला हे सगळं आठवत असतं. तेव्हा आरोही म्हणते, हो, आपण गेलो होतो तिकडे. आणि त्यानंतर ती रडायला लागते. तिला जाणवतं की आपल्यासोबत काय घडलेलं आहे. म्हणजे तिला तो सीन आठवायला लागलेला आहे. त्यानंतर सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे अपघाताचा जो सीन आहे तो रिक्रिएट करायचा. म्हणून एका गाडीमध्ये अरुंधती, अनघा आणि आरोही बसलेले असतात आणि त्याचबरोबर दुसऱ्या गाडीमध्ये यश आणि ईशा असतात. आणि मग गाडीमध्ये असतानाच आरोहीला या सर्व गोष्टी सांगितल्या जात असतात आणि आरोहीला हेही सांगितलं जातं की आरोही, हे बघ, आत्ता अशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आता हे सगळं जे आहे ते तुला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. तुझं बाळ या जगामध्ये नाही. आणि आरोही ॲक्सेप्ट करते. पण त्यानंतर मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे आरोही अनघावरती आता ब्लेम करत आहे. अनघाला म्हणत आहे की तुझ्यामुळं माझं बाळ या जगात नाही, तुझ्यामुळं, तू या सगळ्याला जबाबदार आहे, तू माझ्या बाळाला मारलेलं आहे. हे सगळं आरोही बोलत असते आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. सगळेजण आरोहीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आरोही मात्र ऐकायलाच तयार नाही. आणि अनघालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण आरोही म्हणत आहे की अनघा, तुझ्यामुळं माझं बाळ गेलेलं आहे. आता घरातले सगळे आरोहीची कशी समजूत घालणार आणि या सगळ्या गोष्टीचा संजना कसा फायदा करून घेईल किंवा आणखी काय करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.